माउंटन्स. मध्ये पाऊस पडतोय. आता आम्ही आहोत under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your. फायनली आम्ही आलोय. आत्ता आम्ही आहोत कसोलमध्ये आणि इथे टेम्परेचर झालंय 2 डिग्री. बापरे, फुल येतोय का दूर. आणि आम्हाला कसोलमध्ये इथे आज आमची टेंट कॅम्पिंग आहे. त्या कॅम्पिंगसाठी आम्हाला हा टेंट अलोकेट झाला आहे इथे पूर्ण. आणि या टेंटच्या समोरच, एक्झॅक्ट समोरच माउंटन्स. क्या नजारे है यार, एकदम मस्त वाटते, खूपच भारी वाटतं एकदम. हां, आमचं इथे टेंट आहे. सॅम, काढू नको. काढतोयस का काही तू? अच्छा, मी तिथे जाऊन येतो. इथेच थांबशील ना? इथेच थांब, मी मम्मीचा टेंट दाखवून येते. हा काय टेंट आहे. इथे सगळ्या बॅग्स वगैरे आणून ठेवल्यात आम्ही. आम्ही 3 जण आहोत, सो आम्हाला ट्रिपल शेअरिंगवाला टेंट मिळाला. तर आतमध्ये तुम्ही बघताय इथे एक गादी टाकली आहे आणि तिथे एक बेड आहे. आणि सॅम, आतमध्ये जाऊन जरा वॉशरूम दाखव, फक्त तिथूनच दरवाजातून. दर इकडे, हे पकड फोन, बाहेरूनच दाखव. हे बघा, इथे वॉशरूम आहे, बघताय तुम्ही, एकदम मोठं. आणि बघा मम्मा शूटिंग करते. तर तुम्ही बघितलं तू वॉशरूम, सॉरी आमचा टेंट. चला तर आता त्या चौघींना लांब भेटला टेंट आमच्यापासून, सो त्यांचा टेंट पण बघूया. सॅम, इथेच थांबा. सामान आतमध्ये घेऊ. घे. येऊ का आतमध्ये? येऊ का? आणि हा ह्यांचा टेंट आहे. इथे 4 जण राहतात. म्हणजे इथे हा एक बेड आहे आणि तिथे एक दुसरा बेड आहे. हो, बाहेर खूपच जास्त थंडी आहे, खूप डेंजर थंडी आहे. बोल ना, काहीतरी बोला. मम्मी कुठे? ओके, चला जाऊया. तिथे मनोज गेलाय काहीतरी बोलायला. कुठे गेला तो? बघ तिकडे येतोय.
हे बघा, ॲक्च्युली थंडीमुळे ना हात वगैरे एकदम असं वेगळंच होत आहे. अजून फुल तिकडे पण पूर्ण एरिया टेंटचा आहे, तो पण दाखवते तुम्हाला. हे कच्चे कामं करणारे लोक आहेत. जेवणाची तयारी इथे. इंद्रजीत कसा आहे टेंट? आणि इथे खाली बरेच टेंट आहेत आणि तिथे कॅफेटेरिया आहे. सो तिथे मे बी जेवण बनवतात, तिथे जाऊन जेवू वगैरे शकतो. आणि इथे बॉनफायरची ते केले तयारी. तर रात्री मगाशी आम्ही आलो तेव्हा खूप जास्त थंडी, अजून पण थंडी आहे, पण पाऊस पण पडायला लागला. सो आम्ही आता जातो थोडी शॉपिंग करायला, कारण इथे खूपच जास्त थंडी आहे आणि आम्ही जे हँडग्लोव्ज आणले होते ते काहीच इफेक्टिव्ह नाहीये. तो आम्हाला थोडेसे एक्स्ट्रा वुलन आणि कव्हरेज वाले हँडग्लोव्ज आणायचे. चला तर स्ट्रीट शॉपिंग करूया. कसोलमध्ये पाऊस पडतोय आणि आम्ही चाललोय मार्केटमध्ये फिरायला. 1 2 3 थंडीचे जॅकेट घालून पावसात जायचं आणि मग आल्यावरती तसंच बसायचं थंडीत. 0 डिग्री टेम्परेचर. अजून अर्ध्या पाऊण तासात ते मायनसमध्ये सुरू होणार आणि कंटिन्यू पाऊस पडतोय. आम्हाला वाटलं बर्फ पडेल तर पाऊस पडतोय. मायनसमध्ये गेल्यावर बर्फ मायनसमध्ये गेलं तर पाण्याचा बर्फ होईल आणि मग बर्फाचा पाऊस पडेल. सो आम्ही मार्केटमध्ये तर आलोय, पण पाऊस कंटिन्यू पडतोय, त्याच्यामुळे हळूहळू चालत आम्ही चाललोय. कारण की रस्ते सुद्धा इथे छोटे आहेत आणि थंडी सुद्धा खूप वाजते. सो शॉप शोधूया, कुठे शॉप मिळतंय बघूया. आणि या थंडीमध्ये 1 कप चहा झाला तरी एकदम मजाच येऊन जाईल. सो चहाही बघूया कुठे भेटतोय का. कसोलची एवढी मोठी कुकी. कसोलमध्ये आम्ही चहा घ्यायला आलो. चहा घेतलाय. चहा किती गरम आहे? पण बिलकुल पण चटका नाही लागत. फुल वाफायचा चहा दिला पण तरी पण चटका नाही लागत. ये क्या है? म्हैस, गाय. पाऊस अजून पण पडतोय. हे मार्केट बघताय तुम्ही. कसोलचे मार्केट. पाऊस आहे त्याच्यामुळे चिखल झाला. अय्य चल लाईटच्या दुकानात. त्यांच्या बायकोचं नाव त्यांनी वाटतं ते आपण दिसतच नाही. अरे इथे दिसत. हा इथे दिसतोय. चला रील बनवते आम्ही थंडीमधून रील. काळोखात नाही दिसत. दुपारी दिसत होता काय नाही आपण कॅमेरामध्ये दिसत. जेवणाचा काउंटर सुरू झालाय तर चला जेवून घेऊया. तर हे होतं आमचं कसोलमधलं टेंट कॅम्पिंग. आजचा दिवस खूपच छान होता. थोडा ट्रॅव्हलमध्ये सुद्धा गेला आणि मजाही खूप केली. कॅम्पिंगमध्ये पोहोचल्यावरती थंडी खूपच जास्त होती, त्याच्यामुळे अजून मजा आली. मस्त मस्त गरम जेवण भेटलं, डान्स केला, रील्स बनवले. उद्या आपल्याला नवीन लोकेशनला सुद्धा जायचं आहे. सो ते लोकेशन कसं असणार आहे ते नवीन व्हिडिओमध्ये नक्की बघूया. सो आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत रहा SMG रायडर्स. बाय बाय.